Good morning, all of you. In our last lecture, we have seen about decision-making models. In this our lecture, we will see managerial control and other part of this unit. Okay. तर बघा, पर्सनल डिसिजन मेकिंग मॉडेल्स लास्टच्या पिरियडमधला किंवा लेक्चरमधला आपला थोडा पार्ट राहिलेला आहे, तो आत्ता आपण इथून कंटिन्यू करणार आहोत. तर बघा, पर्सनल डिसिजन मेकिंग मॉडेल्स. मग आता पर्सनल डिसिजन मेकिंग मॉडेल्स नेमके काय असतात, तर देर आर 3 टाईप्स ऑफ पर्सनल डिसिजन मेकिंग मॉडेल्स ॲज फॉलोज. तर त्यांनी आपल्याला 3 प्रकारचे पर्सनल डिसिजन मॉडेल्स सांगितलेले आहेत. त्यातला पहिला आहे बघा रॅशनल किंवा लॉजिकल, सेकंड आहे इंट्युटिव्ह अँड द थर्ड वन इज प्रीडिस्पोज्ड. ओके. तर अशा पद्धतीनं 3 प्रकार सांगितलेले. त्याच्यामध्ये जास्त डीपमध्ये जाण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला पर्सनल डिसिजन मेकिंगचे मेकिंग मॉडेलचे फक्त 3 नावं माहिती असणं किंवा त्याचे प्रकार किती आहेत एवढं माहिती असलं तरी खूप गरजेचं आहे. देन त्यामध्ये मग परत एकदा सांगते, रॅशनल किंवा लॉजिकल, सेकंड वन इज इंट्युटिव्ह अँड द थर्ड वन इज प्रीडिस्पोज्ड. ओके. पुढं बघा, डिसिप्लिनरी स्टँडर्ड्स टू बी लेड बाय सुपरवायझर टू हिज वर्कर्स. मग आता सुपरवायझर्सने त्याच्या वर्करसाठी कुठल्या प्रकारचे डिसिप्लिनरी स्टँडर्ड्स तयार केलेले असतात किंवा लागू केलेले असतात, तर त्यात आपण स्टेप बाय स्टेप बघूयात. तर फर्स्ट वन आहे बघा पंक्च्युअलिटी अँड रेग्युलॅरिटी. वक्तशीरपणा आणि नियमितपणा. प्रत्येक एम्प्लॉईच्या अंगी वक्तशीरपणा असणं आणि नियमितता असणं ही खूप गरजेचं आहे. कारण त्यामुळे जर ऑर्गनायझेशनचे जे काय गोल्स असतील किंवा जे काय ऑब्जेक्टिव्ज असतील ते जर चांगल्या पद्धतीने किंवा लवकरात लवकर आणि प्रॉपर वेनी जर अचीव करायचे असतील तर प्रत्येक एम्प्लॉय हा पंक्च्युअल आणि रेग्युलर असलाच पाहिजे. सेकंड वन आहे बघा विअरिंग सेफ्टी डिव्हायसेस. जे काही वर्कर्सना कामाच्या ठिकाणी सेफ्टी डिव्हायसेस दिले जातात घालण्यासाठी, ओके, अंगावरती, तर ते सेफ्टी डिव्हायसेस त्यांनी वापरणं खूप गरजेचं आहे. मग त्यामध्ये बघा गमबूट असतील किंवा त्यांचे सनग्लासेस असतील किंवा कॅप असतील, हँडग्लोव्ज असतील, तर या गोष्टीमुळं काय होते तर वर्कर्सची सुद्धा सुरक्षितता राहण्यासाठी मदत होते. थर्ड वन आहे बघा वेअरिंग प्रिस्क्राईब्ड युनिफॉर्म. त्यांना जो काही ऑर्गनायझेशनने युनिफॉर्म प्रिस्क्राईब करून दिलेला असतो तो घालणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून समजा एखाद्या कस्टमरच्या ग्रुपने किंवा एखाद्या अधिकाऱ्यांनी जर व्हिजिट केली ऑर्गनायझेशनला तर युनिफॉर्ममध्ये असलेला एम्प्लॉय बघून त्यांना जी काय ऑर्गनायझेशनची रेप्युटेशन असेल किंवा ऑर्गनायझेशनचं स्टेटस हे प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यामध्ये उंचावत राहतं. पुढं बघा मेंटेनिंग हेल्दी रिलेशनशिप अमंग वर्कर्स. त्याचबरोबर वर्कर्समध्ये एक हेल्दी रिलेशनशिप ठेवणं हे सुद्धा सुपरवायझरचं काम आहे. देन एन्फोर्समेंट ऑफ लॉ इन केस ऑफ मिसबिहेवियर ऑफ वर्कमन. समजा एखादा वर्कमन जर मिसबिहेव करत असेल, मग त्याच्या बॉसशी असेल किंवा त्याच्या कलिगशी असेल, तर त्यावेळी तिथं त्या पद्धतीचा कायदा लागू होणं गरजेचं आहे जेणेकरून त्याला त्याची चूक लक्षात येईल. देन एन्श्युअर दॅट देअर विल बी नो क्राईम, थेफ्ट ऑर फ्रॉड. त्याचबरोबर सुपरवायझरलासुद्धा ही खात्री असणं गरजेचं आहे की आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गुन्हा होणार नाही किंवा चोरी होणार नाही किंवा फ्रॉड होणार नाही. म्हणजे त्या पद्धतीची व्यवस्था त्यानं लावणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट वन बघा कंप्लीट गिव्हन वर्क ऑर टास्क टार्गेट्स इन अ स्टिप्युलेटेड टाईम. योग्य वेळेमध्ये किंवा त्यांना वर्कर्सना दिलेल्या वेळेमध्ये वर्कर्सनी काम करणं किंवा डेडलाईनच्या आधी काम करणं हे सुद्धा खूप गरजेचा पॉईंट आहे बघा. देन मेंटेन क्लिनलीनेस अँड सायलेन्स ॲट वर्कप्लेस. कामाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवणं आणि शांतता राखणं हे सुद्धा वर्कर्सनी करणं खूप गरजेचं आहे. पुढचं पॉईंट आहे बघा नो हँडलिंग ऑफ मोबाईल फोन्स ॲट वर्कप्लेस. असं कुठल्याही प्रकारचं इन्स्ट्रुमेंटमध्ये मोबाईल फोन असेल किंवा दुसरे कुठले गॅजेट्स असतील जेणेकरून कामामध्ये अडथळा येईल किंवा फायर प्लेसेस असतात तिथंसुद्धा अशा गोष्टींनी प्रॉब्लेम क्रिएट होतात. त्यामुळे असल्या कुठल्याही गोष्टी हँडल करू नयेत. अँड द लास्ट वन आहे बघा मेंटेनिंग सिक्रेसी अँड प्रायव्हसी ऑफ वर्क अँड शेअर अँड कम्युनिकेट रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन अमंग ग्रुप्स अँड टीम्स. त्याचबरोबर जे काही डॉक्युमेंट्स असतील ऑर्गनायझेशनचे प्रोजेक्टच्या संदर्भात तर त्याबद्दल सिक्रेसी ठेवणे म्हणजे रहस्य त्याबद्दल गुप्तता पाळणे असेल किंवा त्याबद्दल त्या गोष्टी प्रायव्हेट ठेवणं असेल तर या गोष्टीसुद्धा वर्कर्सने सांभाळणं खूप गरजेचं असतं. मग या गोष्टी फक्त कुठं यावरती डिस्कशन केलं जावं
किंवा जर गरज असेल तर ग्रुप मेंबरमध्ये किंवा टीम मेंबरमध्ये या पद्धतीचं डिस्कशन हे होऊ शकतं किंवा कम्युनिकेशन होऊ शकतं. पुढचं पॉईंट आहे बघा, मॅनेजरियल कंट्रोल. तर बघा, द मॅनेजर शुड एन्श्युअर दॅट एव्हरीथिंग ऑकर्स ॲज पर प्लॅन्स मेड. वेन वर्क डायवर्स फ्रॉम द स्टँडर्ड्स देन कंट्रोलिंग इज व्हेरी मच रिक्वायर्ड. मग मॅनेजरच्या मते जर मॅनेजरनं ज्या पद्धतीचा प्लॅन तयार केलेला आहे त्या पद्धतीनं काम सुरू आहे का नाही हे लक्ष ठेवण्याचं काम कोणाचं आहे, तर मॅनेजरचं. ओके. आणि त्याच पद्धतीने जर समजा काम हे जर कामाचा विषय हा जर डायव्हर्ट होऊन तिथं दुसऱ्याच कुठल्या गोष्टी चालत असतील तर अशावेळी त्या ठिकाणी मॅनेजरनं कंट्रोल करणे हे खूप गरजेचं होतं. पुढं बघा, दिस फंक्शन ऑफ मॅनेजमेंट इन्व्हॉल्व्स 3 एलिमेंट्स. मग हे जे फंक्शन आहे मॅनेजमेंटचं यामध्ये 3 गोष्टी इन्व्हॉल्व होतात. पहिले आहे एस्टॅब्लिशिंग स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्स. जो काही परफॉर्मन्स ठरवलेला आहे किंवा ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स हवा आहे त्या पद्धतीचं स्टँडर्ड तयार करणं. सेकंड, मेजरिंग करंट परफॉर्मन्स अँड कम्पेरिंग इट अगेन्स्ट द एस्टॅब्लिश स्टँडर्ड्स. त्याचबरोबर जो काही करंट परफॉर्मन्सचा स्टँडर्ड तयार केला आहे तो जुन्या स्टँडर्डशी त्याची कम्पॅरिझन करणं. आणि तिसरा आहे बघा, टेकिंग ॲक्शन टू करेक्ट एनी परफॉर्मन्स दॅट डज नॉट मीट दोज स्टँडर्ड्स. त्याचबरोबर जो दोन्हीपैकी जो योग्य किंवा चांगल्या पद्धतीचा स्टँडर्ड आहे त्याची निवड करणं. इट इज नेसेसरी अँड इम्पॉर्टंट फंक्शन बिकॉज इन इट्स अब्सेन्स देअर इज नो गॅरंटी दॅट द ऑब्जेक्टिव्ज विच हॅव सेट विल बी अचिव्ड. मग अशावेळी हे खूप गरजेचं आहे किंवा हे जे फंक्शन आहे ते खूप रिस्की आहे, कारण की यामध्ये आपण खात्री देऊ शकत नाही की या गोष्टी झाल्यानंतर किंवा या गोष्टींच्या अब्सेन्समध्ये ऑब्जेक्टिव्ह हे आपण आपल्या ऑर्गनायझेशनने किंवा आपल्या ऑर्गनायझेशनचे जे काही गोल्स आहेत ते अचीव झालेच असतील असं आपण सांगू शकत नाही. ओके. आणि पुढं बघा, द मॅनेजमेंट मे गो ऑन कमिटिंग मिस्टेक्स विदाऊट नोविंग देम. कंट्रोल फोर्सेस इव्हेंट्स टू कन्फर्म टू प्लॅन्स. त्याचबरोबर मॅनेजमेंटमध्ये सुद्धा काय होतं तर कधीकधी चुका होण्याची शक्यता असते भविष्यामध्ये जाऊन, आणि या चुका कुठलीही माहिती किंवा कुठलीही इन्फॉर्मेशन न घेता होण्याची शक्यता असते. म्हणूनच या गोष्टींवरती किंवा आपला प्लॅन जो असतो तो कन्फर्म असणं आणि या सगळ्या मॅनेजमेंटच्या गोष्टींवरती कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे. पुढं बघा, 3.4.1 अंडरस्टँडिंग टीम अँड लिंक बिटवीन व्हेरियस डिपार्टमेंट्स इन रिस्पेक्ट ऑफ प्रोसेस अँड क्वालिटी स्टँडर्ड्स. तर बघा, टीम लिंकचं महत्त्व जाणून घेणं, त्याचबरोबर डिपार्टमेंटच्या क्वालिटी स्टँडर्डचं सुद्धा महत्त्व जाणून घेणं. पहिला पॉईंट आहे बघा, अंडरस्टँडिंग टीम इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे एखाद्या ग्रुपला किंवा एखाद्या टीमला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. इन इंडस्ट्री देअर आर मेनी डिपार्टमेंट्स, दे नीड टू वर्क इन अ ग्रुप. आणि मग असे एखादी मोठी ऑर्गनायझेशन असेल किंवा एखादी मोठी इंडस्ट्री असेल, एखादी मोठी कंपनी असेल तर तिथं वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात. ओके. आणि त्या डिपार्टमेंटच्या ठिकाणी वेगवेगळे ग्रुप काम करत असतात. डिफरंट जॉब्स आर डन इन डिफरंट डिपार्टमेंट्स टू कन्वर्ट देम इंटू अ फुल फ्लेज प्रोडक्ट. आणि वेगवेगळी डिपार्टमेंट ही वेगवेगळी कामं करत असतात जेणेकरून आपला जो प्रोडक्ट आहे तो कशा पद्धतीनं चांगला बनवता येईल यासाठी. सो टीम ऑफ एव्हरी डिपार्टमेंट मस्ट बी हॅविंग अ गुड वर्क लिंक अमंग टीम मेंबर्स. आणि म्हणूनच एकच प्रकारचं प्रोडक्ट तयार करायचं असल्यामुळं टीम मेंबरमध्ये हेल्दी रिलेशन किंवा कोऑर्डिनेशन असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीची लिंक असणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आल्सो देअर शुड बी गुड वर्क लिंक अमंग डिफरंट टीम्स ऑफ सेम डिपार्टमेंट ऑर डिफरंट डिपार्टमेंट्स. त्याचबरोबर वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या ग्रुपमध्ये सेम ग्रुपमध्ये लिंक असणं किंवा कोऑर्डिनेशन असणं खूप गरजेचं आहे, किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा कोऑर्डिनेशन असणं खूप गरजेचं आहे. द मेन जॉब ऑफ सुपरवायझर इज टू एस्टॅब्लिश लिंक अमंग टीम मेंबर्स अँड अमंग डिफरंट टीम्स ॲज वेल ॲज डिपार्टमेंट्स. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचा जर सुपरवायझरचा यामध्ये जॉब असेल तर तो कुठला, तर एक चांगल्या पद्धतीची लिंक टीम मेंबरमध्ये तयार करणं किंवा स्थापन करणं. त्याचबरोबर
वेगवेगळ्या टीममध्ये सुद्धा तयार करणं आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा एक कोऑर्डिनेशन किंवा हेल्दी रिलेशन तयार करणं. देन प्रोसेसेस आर अलाइंड विथ द डिपार्टमेंट्स जॉब और प्रोसेसेस मे फ्लो फ्रॉम वन डिपार्टमेंट टू अदर डिपार्टमेंट. मग कधी कधी काय होतं तर एकच प्रोसेस किंवा एकच काम हे काय होतं तर वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडून वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडं फ्लो होत असतं विदिन वन ऑर्गनायझेशन. ओके, मग अशा वेळी या सगळ्या ज्या प्रोसेसेस आहेत डिपार्टमेंटच्या त्या कंप्लीट होण्यासाठी कोऑर्डिनेशन हेल्दी रिलेशन हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये असणं खूप गरजेचं आहे. सो कोऑर्डिनेशन अँड कम्युनिकेशन लिंक्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट. दिस हॅज टू बी डन बाय सुपरवायझर्स. आणि म्हणूनच जर आपल्या ऑर्गनायझेशनचे गोल्स किंवा ऑब्जेक्टिव्ह आपल्याला अचीव करायचे असतील चांगल्या पद्धतीनं आणि एक चांगला प्रोडक्ट तयार करायचा असेल, आपली जी ऑर्गनायझेशन आहे ती मार्केटमध्ये सस्टेन करून ठेवायची असेल म्हणजे स्थिरावून ठेवायची असेल, प्रोडक्ट इन्क्रीज करायचा असेल किंवा प्रोडक्टिव्हिटी जर वाढवायची असेल तर आपल्याला सुपरवायझरला या सगळ्या गोष्टी म्हणजे कोऑर्डिनेशन आणि कम्युनिकेशन या 2 गोष्टी वर्कर्समध्ये किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये लिंक करून ठेवाव्याच लागतात. पुढं बघा 3.4.1.1 क्वालिटी स्टँडर्ड्स. मग आता एखादा क्वालिटी स्टँडर्ड्स हा कसा असावा तर क्वालिटी स्टँडर्ड्स आर एक्सप्लेन बिलो. दे हेल्प इन कॅरिंग आउट द ॲक्टिव्हिटी इन प्रॉपर वे. मग क्वालिटी स्टँडर्ड जो आहे तो कशा पद्धतीनं असावाच याचं एक्सप्लेनेशन आपल्याला त्यांनी खाली जे पॉईंट्स दिलेत त्यामध्ये दिलेत. त्याचबरोबर यामुळं काय होतं तर एखादी ॲक्टिव्हिटी कॅरी करण्यासाठी किंवा पुढं नेण्यासाठी हा जो क्वालिटी स्टँडर्ड असतो तो काय करत असतो तर आपल्याला मदत करत असलेला दिसून येतो. त्याचबरोबर तो योग्य मार्गानं जात असतो ना आपल्यालासुद्धा त्या मार्गानं नेत असतो आणि म्हणूनच क्वालिटी स्टँडर्ड हा महत्त्वाचा मानला गेलेला आहे. पुढं बघा, मग आता क्वालिटी स्टँडर्डमध्ये पहिला पॉईंट आला आहे तो आहे क्वालिटी सर्कल. क्वालिटी सर्कल इज अ स्मॉल ग्रुप ऑफ एम्प्लॉईज. क्वालिटी सर्कल इज अ स्मॉल ग्रुप ऑफ एम्प्लॉईज ऑफ द सेम वर्क एरिया. मग क्वालिटी सर्कल हा काय आहे तर सेम ग्रुप ऑफ एम्प्लॉईज, एकाच ग्रुपचे सगळे एम्प्लॉईज आहेत हे. ओके, द सेम वर्क एरिया. त्याचबरोबर त्यांचा वर्क एरिया जो आहे त्या एम्प्लॉईचा तो सुद्धा सेम आहे. डुईंग सिमिलर वर्क दॅट मीट्स व्हॉलेंटरीली अँड रेग्युलरली टू आयडेंटिफाय ॲनालाइज अँड रिझॉल्व वर्क रिलेटेड प्रॉब्लेम्स. मग यामध्ये काय केलं जातं तर एकाच ग्रुपचे एम्प्लॉईज एकच म्हणजे सेम वर्क एरिया असलेले एम्प्लॉईज म्हणजे एकाच ठिकाणी काम करत असलेले एम्प्लॉईज काय करतात तर एकत्रित येतात आणि स्वतःहून काय करतात तर अशा गोष्टींमध्ये म्हणजे क्वालिटी सर्कलमध्ये स्वतःहून किंवा पुढाकाराने भाग घेतात आणि रेग्युलरली ते आपला जो काही कामाची जी काही क्वालिटी असेल ती आयडेंटिफाय करतात. त्याचबरोबर आपल्या कामाच्या क्वालिटीचं ॲनालायझेशन करतात आणि जर काय इनकेस काय प्रॉब्लेम आलं तर ते सॉल्वसुद्धा करतात. पुढे बघा, एव्हरी मेंबर ऑफ द सर्कल कंट्रीब्यूट्स टू द ॲक्टिव्हिटीज युटिलायझिंग प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक्स टू अचीव कंट्रोल ऑर इम्प्रूव्हमेंट इन द वर्क एरिया अँड ऑल्सो हेल्प सेल्फ अँड म्युच्युअल डेव्हलपमेंट इन द प्रोसेस. म्हणजे प्रत्येक व्यक्ती असते त्या सर्कलमधली ती काय करत असते तर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये कॉन्ट्रीब्युशन देत असते. त्याचबरोबर प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या ज्या काही वेगवेगळ्या टेक्निक्स असते त्यांचा वापर करत असते जेणेकरून ते त्यांच्या कामावरती कंट्रोल करतील आणि इम्प्रूव्हायझेशन त्यांना करता येईल. ओके, त्याचबरोबर ते स्वतःची प्रगतीसुद्धा यातूनच करत असतात. पुढं बघा, द बेसिस ऑफ क्वालिटी सर्कल इज रिस्पेक्ट फॉर द ह्युमन इंडिव्हिज्युअल. मग आता जर क्वालिटी सर्कलचा बेस काय आहे किंवा कशासाठी हे उभारले गेले तर याचा मूळ हेतू काय आहे, मूळ उद्देश काय आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं झालं तर तो आहे बघा रिस्पेक्ट फॉर द ह्युमन इंडिव्हिज्युअल. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा रिस्पेक्ट केला गेला पाहिजे यासाठी. ॲज अगेन्स्ट द ट्रॅडिशनल अजम्पशन बेस्ड ऑन सस्पिशन अँड मिसट्रस्ट बिटवीन मॅनेजमेंट अँड इट्स एम्प्लॉईज. तर बघा, आपण जर हा पॉईंट जर घ्यायचा झाला तर हा क्वालिटी सर्कल हे कशाच्या बेसवरती उभारलेले आहेत तर प्रत्येक व्यक्तीचा रिस्पेक्ट व्हावा ह्यासाठी. मग आपण जे फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं की लीडरशिप ऑटोक्रॅटिक, ब्युरोक्रॅटिक, ओके, डेमोक्रॅटिक लीडरशिप. तर या लीडरशिपमध्ये जे पॉईंट होते की त्यामध्ये एका
पॉईंटमध्ये होतं की पूर्वीच्या काळी जे एम्प्लॉईज होते त्यांच्यावरती विश्वास ठेवला जायचा नाही, त्यांना पनिशमेंट दिली जायची जर त्यांचं काम चुकलं तर. ओके, त्याचबरोबर त्यांच्याशी मिसबिहेवसुद्धा केलं जायचं. तर या सगळ्या गोष्टींना फाटा देण्यासाठी क्वालिटी सर्कल हे तयार करण्यात आले. पुढं बघा, द मेन ॲडव्हान्टेज ऑफ क्वालिटी सर्कल इज टू बिल्ड म्युच्युअल ट्रस्ट अँड टू क्रिएट ग्रेटर अंडरस्टँडिंग बिटवीन द मॅनेजमेंट अँड द वर्कर्स. मग आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा किंवा महत्त्वाचा फायदा काय असेल क्वालिटी सर्कलचा, तर बघा, एक चांगल्या पद्धतीचा विश्वास तयार करणं लोकांमध्ये, त्याचबरोबर एक चांगल्या पद्धतीचं अंडरस्टँडिंग निर्माण करणं कुणामध्ये, तर एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंट, जे पूर्वीच्या काळी नव्हतं. ओके, कोऑपरेशन इज द की एलिमेंट इन इट्स ऑपरेशन. क्वालिटी सर्कल्स एम्स ॲट. मग आता ह्यामध्ये क्वालिटी सर्कल्सची सगळ्यात महत्त्वाची की काय असेल किंवा यशाची किल्ली काय असेल क्वालिटी सर्कलची, तर कोऑपरेशन किंवा एकमेकांना सहकार्य करणं. क्वालिटी सर्कल्स एम्स ॲट. मग क्वालिटी सर्कलचे एम काय आहेत किंवा ध्येय काय आहेत क्वालिटी सर्कलची, तर पहिला आहे बघा, बिल्डिंग पीपल, लोकांना एकत्रित करणं. अँड सेकंड वन इज डेव्हलपिंग देम, त्याचबरोबर त्यांचा विकास करणं. बघा, अराउजिंग जेन्युइन इंटरेस्ट अँड डेडिकेशन टू देअर वर्क, दिस इम्प्रूव्ज क्वालिटी, प्रोडक्टिव्हिटी, कॉस्ट रिडक्शन एक्सेट्रा. मग क्वालिटी सर्कलमुळं लोकांमध्ये काय व्हायला लागलं किंवा एम्प्लॉईजमध्ये कुठला बदल घडून यायला लागला, तर बघा, त्या लोकांमध्ये एक जेन्युइन इंटरेस्ट आपल्या कामाबद्दलचा वाढायला लागला. त्याचबरोबर त्यांचं डेडिकेशन जे होतं कामाबद्दलचं ते सुद्धा जास्त होत असलेलं दिसून यायला लागलं. मग यामुळं काय व्हायला लागलं, तर प्रोडक्टची जी क्वालिटी होती ती वाढायला लागली, प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादन वाढायला लागलं, आणि कॉस्ट रिडक्शन म्हणजे व्हॅल्यू काय झाली त्या प्रोडक्टची कमी झाली. म्हणजे क्वालिटी चांगली पण व्हॅल्यू कमी, अशा पद्धतीनं या गोष्टी होत गेल्या. द क्वालिटी सर्कल अलाउज सर्कल मेंबर्स टू यूज देअर विजडम. मग क्वालिटी सर्कल काय करतं, तर त्या सर्कलमध्ये जे काही एम्प्लॉईज असतील त्यांना त्यांचं हुशारी किंवा त्यांची क्रिएटिव्हिटी, त्यांचा एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव वापरायला काय करतं, तर भाग पाडते किंवा परवानगी देतं, जेणेकरून त्यांच्या कामामध्ये इम्प्रूव्हमेंट येईल. त्याचबरोबर क्वालिटी सर्कल कन्व्हर्ट्स चॅलेंजिंग प्रॉब्लेम्स इंटू ऑपॉर्च्युनिटीज. मग क्वालिटी सर्कलचे जे एम्प्लॉईज असतात ते काय करतात, तर जे काय चॅलेंजिंग प्रॉब्लेम्स असतील त्यांचं रूपांतर ते कशामध्ये करतात, तर ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे संधीमध्ये. ओके, इट ऑल्सो कंट्रीब्युट्स टू द डेव्हलपमेंट ऑफ द एम्प्लॉईज. त्याचबरोबर क्वालिटी सर्कल अजून एक योगदान देतं, ते म्हणजे एम्प्लॉईजचं डेव्हलपमेंट. This concept encourages the sense of belongingness in circle members, and they feel that they have an important role to play in the organization or company. त्याचबरोबर हे लोकांना काय करतं, तर एक आपलेपणाची जाणीव देतं. कोण, तर क्वालिटी सर्कल. आणि मग त्यानंतर लोकांना किंवा एम्प्लॉईजना असं वाटायला लागतं त्यामध्ये असलेल्या की ही ऑर्गनायझेशन माझ्या कुटुंबासारखी आहे आणि मला तिथे एक महत्त्वाचा रोल निभवायचा आहे किंवा एक महत्त्वाची भूमिका करायची. ओके, आणि त्या दृष्टीने ते त्या कंपनीशी किंवा त्या ऑर्गनायझेशनशी जोडले जातात. पुढं बघा, ऑब्जेक्टिव्ज ऑफ क्वालिटी सर्कल. मग आता क्वालिटी सर्कलचे नेमके ऑब्जेक्टिव्ह काय आहेत किंवा उद्दिष्ट काय आहेत, तर पहिलं आहे बघा, टू इम्प्रूव्ह क्वालिटी, प्रोडक्टिव्हिटी, सेफ्टी अँड रिड्यूस द कॉस्ट. प्रोडक्टची क्वालिटी इम्प्रूव्ह करणं, प्रोडक्टिव्हिटी वाढवणं, त्याचबरोबर सेफ्टी, तो प्रोडक्ट जास्तीत जास्त लोकांसाठी किंवा कस्टमरसाठी सेफ असावा यासाठी प्रयत्न करणं, आणि त्या प्रोडक्ट म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी चांगल्या दिल्यानंतर त्या प्रोडक्टची व्हॅल्यूसुद्धा कशी कमी करता येईल हे बघणं. सेकंड, टू गिव्ह ॲन अपॉर्च्युनिटी टू द एम्प्लॉईज टू यूज देअर विजडम अँड क्रिएटिव्हिटी. एम्प्लॉईजना त्यांचं शहाणपण किंवा त्यांची क्रिएटिव्हिटी वापरण्यासाठी परवानगी देणं किंवा त्यांना तयार करणं, त्यांना मोटिवेट करणं. ओके, देन टू प्रमोट टीम स्पिरिट, कोहेसिव्ह कल्चर अमंग डिफरंट लेवल्स अँड सेक्शन्स ऑफ द एम्प्लॉईज. बघा, ज्या काही टीम्स असतील ऑर्गनायझेशनमध्ये किंवा डिपार्टमेंट असतील तर त्या डिपार्टमेंटमधलं टीम स्पिरिट वाढवणं, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या लेवलवरती किंवा वेगवेगळ्या सेक्शनवरती एम्प्लॉईजना मोटिवेट करणं. देन टू एन्डॉर्स सेल्फ अँड म्युच्युअल डेव्हलपमेंट अँड लीडरशिप क्वालिटी. त्याचबरोबर लीडरशिप क्वालिटी वाढवणं, त्यांना प्रोत्साहित करत राहणं. देन टू फुलफिल द सेल्फ एस्टीम अँड मोटिवेशनल नीड्स ऑफ एम्प्लॉईज. एम्प्लॉईजच्या ज्या काही
मोटिवेशनल गरजा असतील किंवा सेल्फ एस्टीम असेल, त्यांचा स्वाभिमान असेल, तर तो पूर्ण करण्यासाठी त्यांच्या गरजा, त्यांच्या पर्सनल गरजा, मोटिवेशनल गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना हेल्प करणं. आणि लास्टचं उद्दिष्ट आहे बघा, टू डेव्हलप द क्वालिटी ऑफ वर्क लाईफ ऑफ एम्प्लॉईज. त्याचबरोबर कामाची क्वालिटी वाढवणं आणि त्याचसोबत एम्प्लॉईजचं लाईफची क्वालिटीसुद्धा वाढवणं. पुढं बघा, एफर्ट्स फॉर इफेक्टिव्ह क्वालिटी सर्कल्स. मग एखादं इफेक्टिव्ह क्वालिटी सर्कल तयार व्हावं यासाठी काय प्रयत्न केले जातात, तर पहिला आहे बघा, द ॲटमॉस्फिअर शुड बी इन्फॉर्मल, कम्फर्टेबल अँड रिलॅक्स. जे काही क्वालिटी सर्कलचं वातावरण असेल ते कसं असायला हवं, तर इन्फॉर्मल म्हणजे अगदी अनौपचारिक असायला हवं, त्याचबरोबर कम्फर्टेबल असायला हवं आणि रिलॅक्स म्हणजे अतिशय आरामदायक असायला हवं. सेकंड, द मेंबर्स ऑफ सर्कल शूड फील इन्व्हॉल्व अँड इंटरेस्टेड. जो कोणी मेंबर त्या सर्कलमध्ये क्वालिटी सर्कलमध्ये इन्व्हॉल्व होईल किंवा पार्टिसिपेट होईल, त्याला असं वाटलं पाहिजे की हे सर्कल माझं आहे आणि मी आता यामध्ये म्हणजे त्याला इन्व्हॉल्वमेंटची भावना तयार झाली पाहिजे आणि त्याचबरोबर त्यातला मला काहीतरी यामध्ये कंट्रीब्यूट केलं पाहिजे असा इंटरेस्ट निर्माण झाला पाहिजे. देन एव्हरीवन शूड पार्टिसिपेट अँड कंट्रीब्यूट. प्रत्येक व्यक्तीनं यामध्ये पार्टिसिपेट होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर काही ना काही योगदान देणंसुद्धा खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर द ऑब्जेक्टिव्ह शूड बी क्लिअर टू ईच अँड एव्हरी मेंबर. प्रत्येक व्यक्तीचे जे काय म्हणजे उद्दिष्ट असतील, जे काय ध्येय असतील किंवा ऑर्गनायझेशनचे जे काय उद्दिष्ट असतील, जे काय ध्येय असतील ते प्रत्येक मेंबरला माहिती असणं खूप गरजेचं आहे किंवा प्रत्येक एम्प्लॉईला माहिती असणं खूप गरजेचं आहे. देन दे शूड लिसन टू ईच अदर. प्रत्येक ग्रुप मेंबरनी एकमेकाचं ऐकणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन राहील आणि ऑर्गनायझेशन ही नेहमी फायद्यात राहील किंवा त्याची प्रगती होत राहील. द ग्रुप शूड बी कम्फर्टेबल इन केस ऑफ डिसॲग्रीमेंट्स. जरी काही प्रॉब्लेम आला तर त्यावेळी ग्रुप हे कम्फर्टेबल असणं किंवा त्यांच्यामधलं रिलेशन हे नेहमी चांगलं असणं खूप गरजेचं आहे. देन द डिसिजन शूड टेकन बाय कन्सेन्शस अँड वोटिंग मस्ट बी मिनिमम. त्याचबरोबर डिसिजन हे म्हणजे अगदी कमी लोकांच्या ग्रुपमध्ये घेतले जावेत आणि ते शक्यतो सगळ्यांना मान्य असावेत. पुढं, व्हेन देअर इज अ टाईम टू ॲक्ट क्लिअर असाइनमेंट शूड बी मेड अँड ॲक्सेप्टेड बाय ईच अँड एव्हरी मेंबर. बघा, ज्यावेळी समजा एखाद्या वेळी जर काय निर्णय घेण्याची किंवा काय कृती करण्याची वेळ आली तर त्यावेळी सगळे मेंबर्स हे म्हणजे सगळ्या मेंबरची शक्यतो त्या निर्णयाला यस असणं खूप गरजेचं आहे, म्हणजे त्यांनी होकार देणं खूप गरजेचं आहे आणि ते प्रत्येकानं स्वीकारलेलं असणंसुद्धा खूप गरजेचं आहे. देन द लीडर मस्ट नॉट डॉमिनेट द ग्रुप. जो कोणी लीडर असेल त्या ग्रुपचा, त्या लीडरनं कुठल्याही प्रकारे त्या ग्रुपला डॉमिनेट करता कामा नये. ओके, म्हणजे त्या लीडरचं आणि त्या ग्रुपचं हे हेल्दी रिलेशन असणं खूप गरजेचं आहे. आणि फायनली फीडबॅक्स आर नेसेसरी. जो काय क्वालिटी सर्कलचा फीडबॅक असेल तो प्रत्येक मेंबरनं देणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर क्वालिटी ॲश्युरन्स. बघा, देर आर डिफरंट स्टेजेस ऑफ द प्रोडक्ट लाईफ सायकल. तर बघा, प्रोडक्ट लाईफ सायकलच्या वेगवेगळ्या स्टेजेस आपल्याला सांगितले जातात. फॉर एक्झाम्पल, फ्रॉम द प्रोडक्ट कन्सेप्ट टू द लॉन्च ऑफ द प्रोडक्ट इट अपसेलन्स. मग प्रोडक्टची कन्सेप्ट तयार झाल्यापासून तो लॉन्च करण्यापासून तो बाजारात आणण्यापर्यंत. तर बघा, स्टेप्स ऑर स्टेजेस इन्व्हॉल्ड इन द क्वालिटी ॲश्युरन्स प्रोसेस आर ॲज फॉलोज. मग ज्या काही स्टेप्स असतात क्वालिटी ॲश्युरन्समध्ये किंवा ज्या काही स्टेजेस असतात त्या आपल्याला इथं सांगितल्या गेल्यात बघा. मग त्यातली पहिली स्टेप आहे डिफाईन द ऑब्जेक्टिव्ज. म्हणजे तुमचे जे काय ऑब्जेक्टिव्ज असतील ते आधी डिफाईन करणे किंवा सांगणं. सेकंड, अंडरस्टँडिंग कस्टमर नीड्स. कस्टमरच्या किंवा ग्राहकांच्या गरजा समजून घेणं किंवा ओळखणं. थर्ड वन इज डिझायनिंग द प्रोडक्ट. तुमचा जो काही प्रोडक्ट असेल तो डिझाईन करणं. देन प्रोडक्ट पायलट टेस्टिंग. तो प्रोडक्ट आधी ऑर्गनायझेशनमध्ये किंवा कंपनीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये टेस्ट करून घेणं, त्यालाच आपण पायलट टेस्टिंग असं म्हणतो आहे. देन प्रोसेस डेव्हलपमेंट. जर त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हायझेशनची गरज असेल तर ते इम्प्रूव्हमेंट करून घेणं त्या प्रोडक्टमध्ये.
देन स्टार्ट मॅन्युफॅक्चरिंग, मग तो प्रोडक्ट मोठ्या प्रमाणात उत्पादित करायला सुरुवात करणं. आणि लास्टचं आहे बघा लाईफ सायकल मॅनेजमेंट. आणि मग शेवटचा पॉईंट असणार आहे लाईफ सायकल मॅनेजमेंट. मग यामध्ये पहिला पॉईंट आहे बघा डिफाईन द ऑब्जेक्टिव्ज. मग आता प्रत्येक पॉईंट आपण वन बाय वन एक्सप्लेन करूयात. त्यातला पहिला पॉईंट आहे डिफाईन द ऑब्जेक्टिव्ज. डॉक्युमेंट द क्वालिटी गोल्स अकॉर्डिंग टू द क्वालिटी स्टँडर्ड्स, कस्टमर रिक्वायरमेंट्स, ऑर्गनायझेशन्स ओन बेंचमार्क परफॉर्मन्स, कॉम्पिटिटर्स परफॉर्मन्स एक्सेट्रा. मग जे काय तुमचे गोल्स असतील ते डॉक्युमेंट करणं, म्हणजे जे काय क्वालिटी गोल्स असतील की आम्हाला या पद्धतीचा प्रोडक्ट हवा आहे, तर त्या पद्धतीचं डॉक्युमेंटेशन आधी करणं. मग त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असणं महत्त्वाचं आहे बघा. मग तो डॉक्युमेंटेशन जे असणार आहे तुमचं क्वालिटीच्या संदर्भातलं, ते त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी, म्हणजे कुठल्या गोष्टींच्या रूपाने किंवा अनुसरून, कुठल्या गोष्टींना अनुसरून ते डॉक्युमेंट असावं. तर पहिलं आहे बघा क्वालिटी स्टँडर्ड तुमचा कसा असणार आहे, कस्टमरच्या रिक्वायरमेंट्स काय काय आहेत, ऑर्गनायझेशनचं काही ओन बेंचमार्क परफॉर्मन्स, म्हणजे त्यांचा स्वतःचा काही स्टँडर्ड आहे का, त्याचबरोबर कॉम्पिटिटर्स परफॉर्मन्स, समोरचा जो आपला स्पर्धक असणार आहे त्याचा परफॉर्मन्स कसा असेल, या सगळ्या गोष्टींवरती आधारित तुम्ही काय करायचं आहे, तुमचं ऑब्जेक्टिव्ह डिफाईन करायचं आहे. सेकंड आहे बघा अंडरस्टँडिंग कस्टमर नीड्स. मग यामध्ये तुम्हाला कस्टमरची गरज ओळखायची आहे किंवा त्यांच्या ज्या काही गरजा असतील त्या ओळखायच्या आहेत, त्या जाणून घ्यायच्या आहेत. नोविंग अँड अंडरस्टँडिंग द नीड्स ऑफ द कस्टमर्सच्या गरजा जाणून घेणं आणि ओळखणं. ऑल दीज नीड्स शुड बी फुल्ली एक्सप्लेन्ड अँड डॉक्युमेंटेड सो दॅट इट कॅन बी ॲक्सेप्ट बाय ऑल द पीपल इन्व्हॉल्व. त्याचबरोबर त्यांच्या ज्या काही गरजा असतील त्या पूर्णपणे एक्सप्लेन केल्या जाव्यात आणि डॉक्युमेंट करून ठेवलं जावं त्याचं, जेणेकरून जी लोक इन्व्हॉल्व असतील त्या लोकांना परत त्या गोष्टी ॲक्सेस करता येतील. थर्ड पॉईंट आहे बघा डिझायनिंग द प्रोडक्ट. द डिझाईन ऑफ द प्रोडक्ट शूड टेक प्लेस विथ द कन्सिडरेशन ऑफ द क्वालिटी गोल्स अँड नीड्स ऑफ द कस्टमर्स डिफाईन्ड इन स्टेप 1 अँड स्टेप 2. मग प्रोडक्ट तुमचं जे असणार आहे त्याचं डिझाईन कसं असावं, तर ज्या काही कस्टमर्सने तुम्हाला त्यांच्या नीड्स सांगितलेले आहेत, त्यांच्या ज्या काही गरजा सांगितल्या की आम्हाला अशा अशा पद्धतीचा प्रोडक्ट हवा आहे, तर त्या त्या नीड्सचा किंवा त्या सूचनांचा, त्या इन्स्ट्रक्शन्सचं कन्सिडरेशन करून किंवा त्या सूचना विचारात घेऊन तुमच्या क्वालिटी गोल्सचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे, ज्या पद्धतीनं स्टेप 1 आणि स्टेप 2मध्ये सांगितलेले आहे त्या पद्धतीनं तुमचा प्रोडक्ट तुम्हाला डिझाईन करायचा आहे. ओके. तर बघा अशा पद्धतीनं मी इथं हे लेक्चर थांबवते. जो राहिलेला पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. ओके. जर तुम्हाला या संदर्भात काही प्रॉब्लेम असेल, काही समजत नसेल, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय किंवा समजा जर काही डाऊट्स असतील, काही क्युरीज असतील तर त्यासुद्धा तुम्ही मला सांगू शकताय. तुम्ही मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा किंवा पर्सनली कॉन्टॅक्ट करून विचारू शकताय. आय होप की तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित समजले असेल. तरीही काही डाऊट्स असेल तर यू कॅन आस्क मी. ओके. See you again in the next lecture. Thank you.